स्वामी समर्थ अनुभव कथा। मी स्वामी समर्थ महाराजांचा एक लहानसा भक्त आहे। माझ्या जीवनात स्वामींनी अनेक वेळा आपली कृपा दाखवली आहे। माझा अनुभव सांगताना माझे मन अगदी आनंदाने भरून येते। काही वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबावर फार मोठे संकट आले होते। माझ्या वडिलांना अचानक गंभीर आजार झाला। डॉक्टरांनी त्यांची अवस्था फार चिंताजनक असल्याचे सांगितले। घरात सगळीकडे काळजीचे वातावरण होते। आम्ही सारेजण मनाने खचून गेलो होतो। त्या काळात माझ्या मनात फक्त एकच आश्रय होता, श्री स्वामी समर्थ महाराज। मी रोज प्रामाणिकपणे स्वामींच्या पादुकांपुढे बसून प्रार्थना करू लागलो, स्वामी, आमच्या घरावर आलेले हे संकट दूर करा, माझ्या वडिलांना बरे करा। माझ्या मनात पूर्ण विश्वास होता की स्वामी नक्कीच मदत करतील। एका रात्री मला स्वप्न पडलं। स्वप्नात मी पाहिलं की एक तेजस्वी व्यक्ती, डोक्यावर भगवा फेटा, अंगात साधा झगा घालून माझ्या वडिलांच्या पलंगाजवळ उभे आहेत। त्यांच्या डोळ्यांत अपार करुणा होती। त्यांनी माझ्या वडिलांच्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणाले, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल। श्री स्वामी समर्थ। तेवढं बोलून ते अदृश्य झाले। दुसऱ्या दिवशी सकाळी आश्चर्याची गोष्ट घडली। डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितले की वडिलांची तब्येत झपाट्याने सुधारत आहे। काही दिवसांतच ते पूर्ण बरे झाले। घरातला सगळा ताण, चिंता आणि दुःख एका क्षणात दूर झाले। त्या दिवशी मला जाणवलं की स्वामी समर्थ हे खरोखरच भक्तांच्या हाकेला धावून येतात। या अनुभवाने माझा स्वामींवरील विश्वास हजारपट वाढला। आता कुठल्याही संकटात मी घाबरत नाही, कारण मला ठाऊक आहे की स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत। त्यांचं नाव घेताच मनाला एक वेगळाच दिलासा मिळतो। आज माझ्या घरात शांतता, समाधान आणि आनंद आहे। याचे एकमेव कारण म्हणजे स्वामी समर्थांची कृपा। मी जेव्हा जेव्हा हा अनुभव सांगतो, तेव्हा मनात एकच भावना येते, स्वामी समर्थांची महती वर्णन करण्यापलीकडची आहे। त्यांच्यावर जेवढा विश्वास ठेवू, तेवढं जीवन सुंदर होतं। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला हवे असल्यास मी